नमस्कार. मालिकेच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधती आणि अप्पा स्टे ऑर्डर आणण्यामध्ये कसे यशस्वी ठरतात. म्हणजे देशमाने वकील जो एकही केस हरलेला नाही त्याला कोर्टामध्ये धूळ चारण्यामध्ये धुरी वकिलाला कशी तिथं बाजी पलटवता आलेली आहे. अरुंधती आणि अप्पा यांना जो आनंद झालेला आहे, पण संजनाची मात्र वाट लागलेली आहे आणि देशमाने वकिलाने केस सोडण्याची भाषा केलेली आहे. हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर कांचन जेव्हा अनिरुद्धला समजवत असते तेव्हा संजनाच्या मात्र शिट्ट्या वाजत असतात, कारण तिला कळलेलं असतं जर आता कांचन समजवत राहिली तर अनिरुद्ध नक्कीच माघार घेऊ शकतो आणि तिला ही गोष्ट नको असते, म्हणून तिनं हे सर्व करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता कांचन अनिरुद्धला समजवण्यासाठी आलेली आहे. ती बोलत असते पण संजना मात्र बोलू देत नाही. ही गोष्ट जेव्हा कांचनच्या लक्षात येते तेव्हा कांचन म्हणते की एक मिनटं, मी माझ्या मुलाशी बोलते आणि माझ्या मुलाशी बोलताना मला कोणीही थांबवू शकत नाही. मला त्याच्याशी एकट्याशी बोलायचं आहे, त्यामुळं तू मध्ये बोलू नकोस आणि मला त्याच्याशी बोलू दे. या भाषेमध्ये संजनाला कांचनने उत्तर दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की तुझी जी लायकी आहे ना त्या लायकीत तू राहा, जास्त उडायचा प्रयत्न करू नकोस. आणि आता कांचन अनिरुद्धशी बोलायला सुरुवात करते. अनिरुद्धला विचारू लागते की अनिरुद्ध, तुला खरंच असं वाटतं का हे घर जुनं झालंय? तुला हे घर खरंच पाडावं असं वाटतं का? कारण तू कुणाच्या बोलण्यात येतोय? हे कांचन अनिरुद्धला विचारत असते. त्याला सांगत असते की अरे मला एक सांग, तू लहानाचा मोठा या घरात झालेला आहे, तुझी मुलं लहानाची मोठी या घरात झालेली आहेत, मग काय प्रॉब्लेम आहे? आणि मला काय म्हणायचं आहे, तू मला समजवायला आला होता मी यांची समजूत घालावी म्हणून, केस मागे घ्यावी म्हणून. तुला कळतंय का या वयामध्ये तू त्यांना फसवून त्यांच्या सह्या घेतल्यास? मान्य आहे मला, ते तयार नव्हते त्यावेळेस, पण आता त्यांची अवस्था तुझ्या लक्षात येते का काय होत आहे ते? कारण काहीही झालं तरी जे काय घडलेलं आहे ते इतकं विचित्र आहे, त्यामुळं तुला माहिती आहे ना यांना खूप त्रास होत आहे त्या गोष्टींचा. मग तरीही जर आता असंच बोलायचं म्हणलं तर कसं चालेल? हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे संजना म्हणत असते की काही करून हिला थांबवलं पाहिजे. जर ही अशीच बोलत राहिली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि अनिरुद्ध हा केस मागे घेऊ शकतो. या गोष्टीची भीती संजनाला जास्त असते. अनिरुद्धने केस मागं नाही घेतली पाहिजे. हे सगळं जेव्हा संजना विचार करत आहे तेव्हा तिच्या डोक्यात एकच गोष्ट शिजत आहे, ती म्हणजे काहीही करून अनिरुद्ध यामध्ये अडकला नाही पाहिजे. अनिरुद्ध जर का यामध्ये अडकला तर आपण खूप मोठी हार असणार आहोत, आपली खूप मोठी हार असणार आहे, हे संजनाच्या डोक्यात शिजत असतं. आणि इकडे कांचन जेव्हा अनिरुद्धला समजवत असतो आणि ती लगेचच मध्ये बोलायला येते, ती म्हणू लागते की हे बघा आई, तुम्हाला वाटतंय तसं नाही आहे, अनिरुद्ध हा आमचीही बाजू घेत आहे. तेव्हा पुन्हा अरुंधती म्हणते की बास, मला इकडे पुन्हा कांचन म्हणते की बास, मला बोलता येते, मला माझ्या मुलाशी बोलायचं हे मी मगाशीही तुला सांगितलेलं आहे, त्यामुळं तू मध्ये मध्ये बोलू नकोस. मग लगेच संजनाचा मोर्चा वळतो तो ईशा आणि अभिकडे. ती त्यांना समजवू लागते, त्यांना म्हणू लागते की मला खरंच सांगा, तुम्हाला इथे मोठं घर नको आहे का? दुसरं तुम्हाला तुमचे फ्लॅट नको आहेत का? आणि मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला याच घरात राहायचं आहे का? हे सगळं ती बोलत असते आणि म्हणत असते की कसं आहे, अनिरुद्ध जे करतोय ते फक्त त्याच्या मुलांसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी करतोय. आणि अरुंधतीने ऑलरेडी आप्पांना फसवलेलं आहे. आप्पांना तिने सांगत आहे की काहीही झालं तरी आप्पा आपण ही केस मागं घ्यायची नाही, हे अरुंधतीचं बोलणं आहे आणि त्यामुळंच तरी ते सगळ्यांना मला त्रास होत आहे, हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संजना बोलत असते. संजना म्हणत असते काही झालं तरी अनिरुद्ध जे काही निर्णय घेत आहे ते फक्त सगळ्यांसाठी घेत आहे आणि आप्पा स्वतःचाच विचार करत आहेत. आप्पांना काही देणं घेणं नाही आहे त्याच्याशी, कारण आप्पांना असं वाटत आहे की हे घर पडलं नाही पाहिजे. पण इथे सगळेजण अनिरुद्धला विलन ठरवत आहेत, पण तसं काही नाही आहे. काहीही झालं तरी अनिरुद्ध हे जे काय सगळं करत आहे ना ते कुटुंबासाठी करत आहे आणि आप्पा फक्त त्यांच्या स्वार्थाचा विचार करत आहेत, हे बोललंच जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संजनाचं हे जे डोकं असतं ते उलटं चालत असतं आणि ती जे काय बोलत असते त्या गोष्टीचा ती जराही विचार करत नाही की आपल्या बोलण्यामुळं नक्की काय होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तिला जरासाही सुगावा नसतो
की आपण चुकीचं वागत आहोत, आपण चुकीची अपेक्षा करत आहोत, ज्या घरावर आपला थोडासाही अधिकार नाही त्या घरावर आपण हक्क गाजवत आहोत, या गोष्टीची तिला जराशीही कल्पना नसते. तिला असं वाटत असतं हे सगळं आपल्याला मिळालं पाहिजे. खरं तर ती अनिरुद्धलाही फसवत आहे. अनिरुद्धलाही माहिती नाही आहे की तिनं बिल्डरसोबत काय डील केलेलं आहे. इकडे कांचन अनिरुद्धला म्हणत आहे की मला असं वाटतंय की या वयात तू त्यांना कोर्टाची पायरी चढायला लावलेली आहे. तू माघार घे, एकत्र बसूया, बोलूया, मध्यस्थी करूया. यश जसं म्हणतोय ना हे घर तुम्हाला छोटं वाटतंय, तसं आपण सगळेजण ते मोठं करूया, वरती एक मजला वाढवूया, मग काय प्रॉब्लेम आहे, असं कांचन बोलत असते. आणि त्याच वेळी अभि आणि ईशा म्हणतात की आम्हाला ते काही मजला वाढवून काय ते घर मोठं होऊ शकत नाही, आम्हाला स्वतःचा फ्लॅट हवा आहे. काहीही झालं तरी इथे आम्हाला स्वतःचा फ्लॅट हवाच आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा कांचनलाही वाईट वाटत असतं. कांचनला सरळ मुलं सांगत असतात की बाबा फक्त आमचा विचार करत आहेत आणि बाबांना फक्त आमचं पडलेलं आहे, त्यामुळं आत्ता आम्हाला जे वाटतंय तेच बाबा ठरवत आहेत. इकडे आई फक्त आमच्या वाईटाचा विचार करत असते, काही झालं तरी आई आमच्या चांगल्याचा कधीच विचार करत नाही. हे सगळं ते बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अनिरुद्ध अगदी रडायला लागलेला असतो. त्याला वाईट वाटत असतं. त्याला असं वाटत असतं की हे सगळं जे काय होत आहे ते फक्त इकडे का आपल्यामुळं होत आहे या गोष्टीची जाणीव त्याला होत असती. आणि नेमकं त्याच वेळेस संजना म्हणते की अनिरुद्ध, एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त मुलांचा विचार करत आहे, तू तुझा स्वार्थ अजिबात बघत नाही. काही झालं तरी तुझा स्वार्थ तू बघितलेला नाही आणि तू मुलांचा विचार केलेला आहे, म्हणून आज ह्या घराच्या बाबतीत तू ठामपणे निर्णय घेऊ शकलेला आहे. संजनाला काही करून इकडे कांचनच्या बोलण्यातून इकडे अनिरुद्धला बाहेर काढायचं असतं आणि ती करते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की नाही आई, मला जावं लागेल. आणि मग संजना अनिरुद्धला म्हणते की चल अनिरुद्ध, देशमाने वकील आपली वाट बघत आहेत, आपल्याला कोर्टात गेलं पाहिजे. आणि ते निघून जातात. तेव्हा कांचनला खूप रडू येतं आणि कांचन म्हणत असते की काय माहिती, कितीही काही झालं तरी मला पण हे घर पडायला नको आहे, असं कांचनचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे अनघा आणि आरोही तिथं असतात. अनघा आणि आरोही म्हणत असतात की आजी, तुम्ही काळजी करू नका, हे घर पडणार नाही, आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आप्पा नक्कीच केस जिंकतील. तेव्हा कांचन म्हणत असते की नाही माहिती, आणखी काय काय बघावं लागणार आहे, कारण हे पण ऐकायला तयार नाही आहेत आणि ह्यांना कोर्टातून आता त्यांना कोर्टातून ही केस जिंकायची आहे आणि त्यामुळे हे दोघंही अगदी तडीस पेटलेले आहेत. हे कांचनच्याही लक्षात आलेलं असतं. अनघा आणि आरोही दोघीही कांचनची समजूत घालत असतात, तिला समजवत असतात. ती बिचारी टेन्शन घेत असते. काही झालं तरी तिला असं वाटत असतं की जे काय घडत आहे ते थांबलं पाहिजे. अनघा म्हणत असते की आजी, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं म्हणत ती समजवत असते. इकडे आता कोर्टाच्या बाहेर अरुंधतीने सगळं रिटर्न आणलेलं असतं आणि ते लिहिलेले जे पेजेस आहेत, ती फाईल आहे, इकडे ॲडव्होकेट धुरींना दिली जाते. आणि तेवढ्यात ॲडव्होकेट देशमाने तिथे येतात आणि म्हणतात की धुरी, तुम्ही लढता यांची केस? नाही, मला वाटलेलं मॅडम भेटतीलच. तेव्हा लगेचच ॲडव्होकेट देशमाने म्हणतात कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरी तुम्ही पण मॅडमचे शिष्य आहात, पण मॅडमने शिकवलेल्या मार्गावर तुम्हाला नाही जायचं, तुम्ही वेगळे मार्ग निवडले आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मार्गाने चालत आहात, म्हणून तुम्हाला असं वाटत आहे की जे काय घडतं आहे ते चांगलंच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी सत्याचा मार्ग अवलंबायचा, असं ॲडव्होकेट धुरी म्हणत असतात. बघूया आता काय होतंय. आणि मॅडम दुसऱ्या केसेसमध्ये आहेत, त्यामुळं तर मला या केसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ॲडव्होकेट देशमानेला धुरी समजवत असतात, त्याला सांगत असतात की काही झालं तरी मॅडमने जे शिकवलेलं आहे तो सत्याचा मार्ग आहे. आणि तिथंही देशमाने टोमणा मारायचा सोडत नाही. तो म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा ॲडव्होकेट धुरी, गेल्या 2-3 वर्षात तुम्ही एकही केस जिंकलेला नाही, तुमच्याकडे अजिबात केसेस येत नाहीत आणि तुम्हाला आत्ता असं वाटत आहे की तुम्ही ही केस जिंकाल. तेव्हा इकडे ॲडव्होकेट धुरी म्हणतात की मला काय वाटतं, यापेक्षा आता आपण कोर्टातच बघूया. आणि त्यानंतर ॲडव्होकेट देशमाने तिथून निघून जातात आणि इकडे यांना विचारतात तुम्हाला माहिती नव्हतं का त्यांच्या पक्षाकडून हा वकील आहे? तेव्हा नितीन सांगतो की नाही,
तेव्हा देशमाने सांगतात की कसं आहे माहिती आहे का, तो माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, कोणत्याही थराला कसाही तो वागू शकतो, कसाही बोलू शकतो, जिंकण्यासाठी कुठलाही मार्ग तो अवलंबू शकतो. देशमाने वकिलाच्या मागे आता आणि संजनाही निघून जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे देशमाने वकिलाच्या बाजूने म्हणजे त्यांच्यासाठी इकडे धुरी म्हणतात की तुम्ही मला आधी सांगायला पाहिजे होतं. तेव्हा अरुंधती म्हणते काय झालं, तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटतोय का? तेव्हा ॲडव्होकेट धुरी म्हणू लागतात की प्रॉब्लेम नाही काय, फक्त एवढंच म्हणायचं आहे की जास्त तयारी करता आली असती. हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अरुंधती म्हणते की मी तुम्हाला सगळं रिटर्न दिलेलं आहे. आणि तेव्हा ॲडव्होकेट धुरी म्हणतात की काळजी करू नका, आता बघूया कोर्टामध्ये आपण काय होतंय ते, आपण आपल्या बाजूने लढूया. इकडे ॲडव्होकेट धुरी त्यांची बाजू मांडायला कोर्टामध्ये सज्ज झालेले आहेत. पण आपणना थोडीशी भीती वाटत आहे. आपणना असं वाटत आहे की काही झालं तरी आज आपण कोर्टात आलेलो आहोत, या सगळ्या गोष्टींचा आपणना कुठंतरी त्रास होत आहे. त्यांना जाणवत आहे की आपण चुकत तर नाही आहे ना, या सगळ्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार आप्पा करत असतात. आप्पा म्हणत असतात की शेवटी ती वेळ आलीच, आता कोर्टात जावं लागणारच आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की चला आप्पा, माघार घ्यायची काहीही गरज नाही आणि मी आहे ना तुमच्याबरोबर, त्यामुळं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, असं यश आप्पांना समजवत असतो. अरुंधतीही तिच्या परीने आप्पांना समजवायचा प्रयत्न करत असते. आप्पा थोडेसे घाबरलेले असतात, कारण इतक्या वर्षांच्या त्यांच्या अनुभवामध्ये ते एकदाही कोर्टाकडे आलेले नव्हते. पण आज स्वतःच्याच मुलाच्या विरोधात ते कोर्टात आलेले असतात आणि त्यांना हे सगळं बघावं लागत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आप्पा अरुंधती आता सगळेजण कोर्टात चाललेले आहेत. इकडे कोर्टामध्ये आता जज साहेब आलेले आहेत आणि दोन्ही पक्षाचे वकील त्यांची बाजू मांडण्यासाठी सज्ज झालेले आहेत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुरुवातीला ॲडव्होकेट धुरी उठतात आणि आरुची आणि म्हणजे आप्पांची बाजू मांडतात. ते म्हणतात की माझे वकील विनायक देशमुख यांना फसवून त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत आणि त्यांचं राहतं घर त्यांच्या हातातून हिसकावून घेतलेलं आहे. हे अनिरुद्ध देशमुख हे त्यांचा मुलगा आहे, त्यांनी केलेलं आहे. हे देशमाने वकील त्यांची बाजू मांडत असतात. आप्पा, त्याचबरोबर अरुंधती, यश सर्वजण तिथं हे ऐकत आहेत. परंतु अनिरुद्ध आणि संजना त्यांच्या एका वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये तिथं बसलेले आहेत. त्यांना असं वाटत आहे की काही झालं तरी आपण जिंकणार आहोत, हे सगळं आपल्याकडूनच होणार आहे आणि आपल्याच बाजूने आज निकाल लागणार आहे. या एका वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये तिथं संजना असते. तिचं असं म्हणणं असतं की आपल्याला बिल्डरने दिलेला आहे ना, बिल्डरने हा वकील दिला आहे ना, म्हणजे नक्कीच आपण केस जिंकणार आहोत. हे सगळं चालू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ॲडव्होकेट धुरी त्यांची बाजू मांडत आहेत. ते सांगत आहेत की माझ्या आशिलाला फसवून या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत, माझ्या आशिलावरती दडपण आणलेलं आहे, त्याचबरोबर त्यांना घराबाहेरही जाण्याची वेळ आणलेली आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र जज साहेब त्यांची बाजू ऐकून घेतात. म्हणजे या केसमध्ये एक साधी सिंपल गोष्ट घडलेली असते. आप्पांना फसवून त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत, पण आप्पांनी स्वतः सह्या केलेल्या आहेत. आता कोर्टाला हीच बाजू मांडायची असते, कोर्टाला हीच बाजू समजवायची असते की आप्पांना फसवून सह्या घेतलेल्या आहेत. कारण विरोधी पक्षाचा जो वकील आहे तो त्याची बाजू ठामपणे मांडणार असतो. तो म्हणणार असतो की त्यांनी स्वतःहून सह्या केलेल्या आहेत, त्यांनी संमतीनं सह्या केलेल्या आहेत. आणि बरोबर देशमाने वकील म्हणतात की माझे अशील अनिरुद्ध देशमुख आजपर्यंत घराचा सगळा खर्च ते करत आलेले आहेत. राहतं घर वडिलोपार्जित घर होतं, ते फक्त 2 खोल्यांचं होतं आणि त्यानंतर त्या घरावरती त्यांनी एवढा मोठा खर्च करून त्याची डागडुगी सगळं केलेलं आहे. पण आता घराची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की ते त्या घराची डागडुगी करू शकत नाही, त्याचा खर्च वाढलेला आहे आणि म्हणून घरातील सर्वांच्या संमतीने त्यांनी हे घर बिल्डरला देऊन ते डेव्हलपमेंटसाठी दिलेलं आहे. हे सगळं देशमाने वकील बोलत असतात आणि तेव्हा मात्र इकडे अनिरुद्ध त्याचबरोबर संजना बाकीचे सर्वजण पाहत असतात. तेव्हा देशमाने वकील म्हणतात की माझ्या अशिलाने सगळ्यांना समजवलेलं आहे, सगळ्यांना कन्व्हिन्स केलेलं आहे. तर तिथंच ते चुकतात आणि त्यांच्याकडून चूक होते. इकडे ॲडव्होकेट धुरी सांगू लागतात की नाही, ॲडव्होकेट देशमाने जे बोलत आहेत ते त्यांचा गैरसमज होत आहे. कारण माझ्या अशिलाची अशी तक्रार आहे की त्यांना फसवून त्याच्यावरती सह्या घेतलेल्या आहेत. आणि त्या क्षणी आप्पाही तिथे उठतात आणि आप्पाही बोलायला लागतात की हो, मला इन्शुरन्सचे पेपर आहेत असं सांगण्यात आलेलं होतं आणि ते पेपर होते ते म्हणजे या प्रॉपर्टीचे. मला चुकीचं सांगितलेलं होतं, माझ्याशी खोटं बोललेलं होतं, हे आप्पा सांगत आहेत. त्याचनंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अनिरुद्ध स्वतःहून सांगत आहे की मी हे सगळं
मनापासून केलेलं आहे, माझं घर आहे म्हणून केलेलं आहे. आणि आता वकील साहेब इकडं बोलत आहेत की काही झालं तरी माझ्या अशिलाने हे घर अगदी सगळ्यांची संमती घेऊन मग बिल्डरला दिलेलं आहे डेव्हलपमेंटसाठी. तेव्हा ॲडव्होकेट धुरी सांगतात की माझ्या अशिलाला फसवलेलं आहे. त्याचबरोबर इथे माझ्या अशिलासोबत आणखी एका व्यक्तीने अनिरुद्ध देशमुख यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे. ती व्यक्ती म्हणजे यश देशमुख. यश देशमुख हा अनिरुद्ध देशमुख यांचा मुलगा आहे आणि त्याचीही या सगळ्या गोष्टीला संमती नाही. पण देशमाने सांगू लागतात की आता घराची डागडुगी इतकी वाढलेली आहे की हा खर्च झेपणारा नाही, म्हणूनच अनिरुद्ध देशमुख यांनी सगळ्यांच्या संमतीने हे घर बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला आणि तसे कागदपत्र तयार करून हे घर बिल्डरला देण्यात आलेलं आहे. तेव्हा जज साहेब म्हणतात की विनायक देशमुख तुम्ही खाली बसा, मी तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधी देईल तेव्हा तुम्ही बोला. कारण आप्पा म्हणत असतात की त्यांनी मला फसवलेलं आहे, त्यांनी मला सांगितलेलं होतं की इन्शुरन्सचे पेपर आहेत. तेव्हा जज साहेब असं म्हणतात. तेव्हा अरुंधती सर्वजण आप्पांना समजवतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ॲडव्होकेट देशमाने आता त्यांची बाजू मांडायला पुढे आलेले असतात. ते म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरी आत्ता मी तुम्हाला सांगत आहे की हे सगळं जे घडलेलं होतं ते इकडे देशमाने सांगत आहेत की हे सगळं आप्पांच्या संमतीनं झालेलं होतं. त्यांना ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि त्यांनीच या डेव्हलपमेंटसाठी परवानगी दिलेली होती. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ईशाने काही पाम्पलेट आणलेले आहेत, बुक आणलेले आहेत आणि आपल्या घराचं इंटेरियर कसं असलं पाहिजे या गोष्टींची ती चर्चा करत आहे. आणि मग अभि तिथे येतो आणि अभिला म्हणतो की अभिला ती सांगू लागते की दादा बघ, ह्या बघ डिझाईन काही आहेत ती, म्हणजे मी ना माझं घर खूप छान पद्धतीनं रिनोव्हेट करणार आहे, खूप छान पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. हे सगळं ती बोलत असते. परंतु इकडे ईशा जे बोलत आहे त्या गोष्टीचा अभिला पण खूप भारी वाटत असतं. आज बाबा केस जिंकणार आणि आपल्या घराचं काम चालू होणार. अभि म्हणत असतो हो ना, माझ्या मित्रांना घरी घेऊन यायची मला लाज वाटायची, त्यांचे कसले लेविश घर असतात, केवढे प्रीमियम क्वालिटीचे असतात आणि आपलं हे असलं साधं घर. आणि मग ईशा म्हणते हो ना, कसली भारी मजा येणार आहे, आपल्या स्वतःला सगळे हे असतात. पण तुला असं वाटत नाही का रे जानकीला खेळायला तिथं अंगण नसेल? तेव्हा अभि म्हणतो की मी जास्त फर्निचर घरात करणारच नाही, कारण घर मला जानकीसाठी रिकामं हवं आहे, त्यामुळं मी जास्त फर्निचर करण्याच्या फंदात पडणार नाही. तेव्हा अनघा तिथे येते आणि म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा अभि, त्या घरामध्ये मी आणि जानकी कधीच राहायला येणार नाही. काही झालं तरी आम्ही त्या घरात राहायला येणार नाही. तुला जे काय करायचं आहे ते कर. आणि त्याचवेळी ती म्हणत असते की तुम्ही जे काय ही स्वप्न रंगवत इथं बसलेलं आहात ना, ते तुमची स्वप्न जे आहेत ना ती धुळीस मिळणार आहेत. कारण काहीही झालं तरी केस हे आप्पाच जिंकणार आहेत आणि समृद्धीमध्ये सर्वजण राहणार आहेत. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा अभि अनघाला बोलत असतो. तेव्हा इकडे अनघा म्हणत असते की तुम्ही दोघं जी काय तुमची स्वप्न रंगवत बसलेला आहात ना, त्याचा भुगा होणार आहे. तेव्हा लगेचच ईशा म्हणते की अनघा, तुमच्या दोघांच्या भांडणात मला घ्यायची काही गरज नाही आहे तू. तेव्हा अनघा म्हणते मी तुला घेतच नाही आमच्या दोघांच्या भांडणात, तूच येते मध्ये. आणि ईशाला पण अनघा गप्प बसवते, कारण अनघाला काही करून हे घर वाचलेलं हवं आहे. ती आजी आप्पांच्या बाजूने आहे. तिला असं वाटत आहे की काही झालं तरी आपलं हे वडिलोपार्जित घर आहे, कारण तिला माहिती आहे की संजना कोणत्या थराला जाऊ शकते, संजना किती नीच बाई आहे, ती कोणत्या वृत्तीची आहे हे अनघाला चांगलंच माहिती आहे. आणि ती अभि आणि इकडे ईशाला त्यांची लायकी दाखवते आणि म्हणते की तुम्ही जी काही स्वप्न रंगवताय ना त्यांचा भुगा होणार आहे. ती स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत, ती स्वप्न ही स्वप्नच राहणार आहेत असं त्यांना ठणकावून सांगू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जज साहेब दोन्ही पक्षाच्या वकिलांची बाजू ऐकून घेतात आणि त्यानंतर म्हणतात की कोर्ट या निर्णयापर्यंत येत आहे की हा जो बिल्डरला दिलेला आहे याची डेव्हलपमेंट होणार आहे. दोन्ही पक्षांनी अजूनही त्याची चांगली चौकशी झाल्यानंतरच ह्या निर्णयापर्यंत कोर्ट येणार आहे. पण आत्ता तोपर्यंत कोर्ट ह्या कामासाठी स्थगिती देत आहे. म्हणजे बिल्डरने जे काम सुरू करणार आहे त्यावरती कोर्ट स्टे आणत आहे. आणि फायनली कोर्टाने आता स्टे दिलेला आहे आणि तिथे संजनाची वाट लागते. संजना अगदी बोंबलायला सुरुवात करते. ती म्हणत असते बघितलं का अनिरुद्ध, काय झालं हे कळतंय का तुला? हे सगळं काय घडलेलं आहे आणि आपला वकील काहीच बोलत नाही आहे. संजना तिथेच कोर्टात अगदी वावचळल्यासारखी करायला लागते. तिला कळायचं बंद झालेलं असतं. तिला टेन्शन येऊ लागतं की आपण याच्यामध्ये अडकलो जातोय की काय, आणि आपलं स्वप्न आता अधुरं राहणार.
तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो, थोडं शांत हो, बघूया काय होतंय. अगं स्टे दिलाय कोर्टाने. पण संजना म्हणत असते की आपल्याला आपल्या घराचं काम लवकरात लवकर चालू करायचं आहे आणि आता कोर्टाने जर स्टे दिलेला असेल तर काय करायचं, खूप मोठी अडचण येऊ शकते. हे सगळं संजना बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत असतं की अनिरुद्ध तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, तिला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण तिला काही ऐकून घ्यायचंच नसतं. तर आता कोर्टाने संजना आणि अन्याच्या विरोधात जो निर्णय दिलेला आहे त्यामुळे त्यांची वाट लागलेली आहे. तर पार्ट 2 लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. मस्त असं जे संजना आणि अनिरुद्धचं भांडण आहे ते पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.